तुमच्या हातून असं कधी झालंय का? महिन्याच्या सुरुवातीला आपण खूप जोशात असतो, आपल्याला पगार मिळतो आणि 20 दिवसामध्ये आपलं पाकिट रिकामं. मग मनात प्रश्न येतो, हा पैसा नेमका जातो कुठे? मित्रांनो, पैसा कमवणं खूप सोपं आहे बरं का, पण त्याचं शहाणपण शिकणं ही तर खरी कला आहे. आज आपण बोलणार आहोत पैशाचं शहाणपण कसं शिकावं. आणि हो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का, कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटा प्रयोग सांगणार आहे. हा प्रयोग तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये पूर्णपणे बदलून टाकेल. आपण लहानपणी ऐकायचो, पैसा सगळं काही नाही आहे. आणि हो, बरोबर आहे बरं का. पण पैसा कमी पडला की जगणं किती अवघड होतं हेही आपण बघितलंय. हे बघा, एका गावामध्ये एक शेतकरी होता. शेती खूप चांगली होती, उत्पन्नही खूप चांगलं होतं, पण खर्चाला अजिबात तोडच नव्हती. कारण त्याचा विचार असायचा, मी कमवतोय ना, मग खर्च करायलाच पाहिजे. पण हीच पहिली चूक होती बरं का. पैशाचं शहाणपण म्हणजे कमाई किती आहे यापेक्षा टिकवतो किती याची काळजी घेणं. तुम्ही मानता का ही गोष्ट? हे बघा, माझे एक सिनियर होते बरं का, हेमंत कुलकर्णी सर. ज्यावेळेस मला जॉब लागला त्यावेळेस ते नेहमी सांगायचे, प्रदीप, पैसा हातात आला ना, त्याला दिशा दे बरं का. तेव्हा मला वाटायचं, बघू आपण पुढच्या पुढं बघू. पण माझ्या लक्षात आलं, ज्यावेळेस महिना संपायच्या अगोदर माझा पगार संपायला लागला, मला लक्षात आलं, पैसा जर आपण सांगितलेल्या ठिकाणी, सांगितलेल्या जागी जर गेला नाही तर तो पैसा कुठेही जातो आणि आपल्याला कळत पण नाही. पैशाला दिशा देणं म्हणजे काय? बजेट बनवणं. उदाहरणात द्यायचं झालं तर 50% आपल्या गरजेसाठी, 30% आपल्या इच्छांसाठी, 20% बचतीसाठी. आणि हे बघा, सुरुवातीला 20% जमत नसेल तरी आपण 5% सुरुवात करू शकता. सुरुवात करा. तुम्ही कधी बजेट बनवलंय का? हे बघा, गावामध्ये किंवा शहरामध्ये बऱ्याच जणांना काय वाटतं, बँकेत पैसे ठेवणं म्हणजे गुंतवणूक करणं. पण हे बघा, खरं काय आहे, बचत आणि गुंतवणूक यामध्ये फरक आहे. बचत म्हणजे आपण धान्य साठवून ठेवतो वेगवेगळ्या ऋतूमध्ये, म्हणजे पावसाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी आपण धान्य साठवून ठेवतो, तर ती बचत आहे. आपल्याला पुढं खाण्यासाठी जे धान्य आपण ठेवतो ती एक बचत आहे. आणि गुंतवणूक म्हणजे काय, ते जे धान्य आहे ते पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वर्षासाठी पेरणी करणं त्याची, म्हणजे ती पेरणी केल्यानंतर आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल, म्हणजे ही झाली गुंतवणूक. उदाहरणार्थ, बचत म्हणजे RD, FD ही आपण बँकेमध्ये करू शकतो. आणि गुंतवणूक म्हणजे काय, म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट, सोनं, चांदी, जमीन ही झाली गुंतवणूक. पण हे बघा, इथं महत्त्वाचं काय आहे, जोखीम समजून गुंतवणूक करणं. हे बघा, तुम्ही कधी छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू केली का? हे बघा, पैशाचं शहाणपण म्हणजे फक्त नकाशा तयार करणे नाही बरं का, तर हे काय आहे, एक सवयीचं इंजिन आहे. सवयी कशा? रोज 5 मिनटं खर्च लिहून ठेवणं. आपल्याला ज्यावेळेस खरेदीला जायचं आहे, खरेदीला जाताना यादी बनवणं.
इन्स्टंट खरेदी टाळणं, म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदीला जातो त्यावेळेस काही गोष्टी बघतो आणि आपल्याला घ्यावंसं वाटतात. त्या गोष्टी अगदी एक दिवस तरी तुम्ही थांबा, नंतर विचार करा मला ही गोष्टीची खरंच गरज आहे का, त्यावेळेस खरेदी करा. हे बघा, माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्यावेळेस खर्च लिहायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं महिन्याला 1000-1500 रुपये माझे निरर्थक खर्च होतात. कुठे खर्च व्हायचे? तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये. ज्यावेळेस मला हे कळलं तर त्यावेळेस मी तो खर्च कमी केला. आणि हे बघा, हा छोटा जो बदल आहे ना, हे खूप मोठा फरक आणतो. आपण पैशाला फक्त खर्च आणि बचत इथंच थांबवतो, पण खरं शहाणपण काय आहे? पैशाला स्वतःच्या आणि इतरांच्या प्रगतीसाठी वापरणं. उदाहरणार्थ काय, तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यासाठी कुठल्याही कोर्सेसमध्ये गुंतवणूक करू शकता. आपल्या शेतामध्ये हे ड्रीप करू शकता, ठिबक सिंचन वापरू शकता, चांगल्या क्वालिटीचं बी बियाणं वापरू शकता, छोट्या व्यवसायामध्ये भांडवल तयार करू शकता. हे केल्यावर पैसा फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमचं कुटुंब, गाव आणि समाजासाठी काम करतो. पैशाबाबत सर्वात मोठ्या चुका काय आहेत? आपण कुठे गुंतवणूक करतोय ते समजून न घेता घाई करणं ही एक चूक आहे. दुसरी काय आहे? इतरांची लाईफस्टाईल पाहून खर्च वाढवणं, म्हणजे त्याच्याकडे गाडी आहे मला पण गाडी पाहिजे, म्हणजे इतरांच्या लाईफस्टाईलकडे पाहून खर्च आपण वाढवतो, ती एक चुकीची गोष्ट आहे. इमर्जन्सी फंड न ठेवणं, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जर टाळल्या तर तुम्ही 50% जिंकलात. आणि हे बघा, अगोदर कमेंट केल्याप्रमाणे आजपासून 30 दिवस फक्त 3 गोष्टी करा. प्रत्येक खर्च लिहून ठेवा. महिना संपल्यावर 5% बचत करा. 5% बचतीने सुरुवात करा. आणि नवीन एखादं पुस्तक वाचायला सुरुवात करा. 30 दिवसांनी बघा, विचार, खर्च आणि तुमचं वागणं नक्कीच बदललेलं दिसेल. तर मित्रांनो, पैशाचं शहाणपण ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आपण आजपासून सुरू करू शकता. तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात, बचत, गुंतवणूक किंवा दोन्ही पण. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना पैशाबद्दल स्पष्टता नाही आहे. आणि वाट प्रगतीची या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण सगळे मिळूनच प्रगतीचा रस्ता बनवणार आहोत. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.